आणि तुम्ही असला विचित्रपणा मी खपून घेणार नाहीये. अहो साहेब, हे सर्व नकली आहे. असली भीती दाखवल्याशिवाय लोक काम करत नाहीत. कुठेतरी जाऊन दारू पिऊन पडेल म्हणून हे बांधलं साहेब. पुन्हा अशी नाटकं चालणार नाही काय नंद्या? एक्सक्यूज मी जेंटलमन, थोडंसं लांब उभं राहा. अरे हळू 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 जरा. तू का असा पाठीला बॉम्ब लागल्यासारखा धावत आलायस? पत्रिका राहुल, पत्रिका. अरे ती तू आणायला गेला होतास ना? हो, मी पाटलांच्या घरी जाऊन वहिनींची पत्रिका घेऊन आलोय. अरे मग इथे कशाला आला? जा ना लगेच, आईला जाऊन सांग. नाही नाही, आत्तीला सांगण्या अगोदर तुला सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून मी धावत पळत इथं आलोय. राहुल, म्हणजे अरे वहिनीच्या आणि तुझ्या पत्रिकेत 26 गुण जुळतायत. फॅन्टॅस्टिक. अरे मग प्रॉब्लेम काय? एक गोष्ट ह्या पत्रिकेत अशी आहे की जी आत्तीला कळली तर ती कदापि या लग्नाला तयार होणार नाही रे. काय म्हणतोस तू हे? राहुल, या पत्रिकेत संतान योग नाहीये रे. हे बघ, माझा या पत्रिका बित्रिकांवर विश्वास नाहीये. अरे पण आत्तीचा आहे ना पत्रिकेवर आणि माझ्यावर सुद्धा. तोच तर प्रॉब्लेम आहे. पण आपण तिला सांगितलंच नाही तर? एक वेळ जीभ कापून देईल पण आत्तीशी खोटं बोलणं मला जमणार नाही. मैंने उसका नमक खाया है. अरे खोटं नाही रे. म्हणजे गुण जुळतात ते सांगूया तिला, पण संतान योगाबद्दल सांगितलंच नाही तर? अरे काय बोलतोयस काय? आपल्या घराण्याचा प्रश्न आहे हा राहुल. माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे नंद्या, फक्त माझ्या प्रेमासाठी. माफ कर, मला हे जमणार नाही. असं ठीक आहे. मग माझ्या प्रेमासाठी तू माझा मोठा मामे भाऊ आहेस हे मी विसरतोय. एक्सक्यूज मी, मला हे जरा स्पेसिफिक करून सांगशील का म्हणजे काय? सांगतो ना. प्लीज तुझी पिशवी देशील? ओके ओके. पाटलांकडून आणलेली पत्रिका आहे. हो. ओके. थँक्यू. मुकादम, याला पकडा रे. ए मुकादम देऊ नकोस मला. दम नाही, ए मुका मुका बम मुकादम, देणार आहे मी तुला. मुकादम. ए अरे हे काय चाललंय काय तुमचं? पकडा नीट याला. काय करतोयस काय? हा, अरे कळेल, सोड कळेल, सोड. कळेल. अरे अरे बांधायला बेल्ट आहे. हे बांधा. हा कसला हा. पट्ट्यावर पोटावर नीट बांधा, नीट पट्ट्यावर बांधा. कसला पोटावर कसला पट्टा बांधतोयस? मला कळेल कळेल का राहुल हे कळेल काय तुला. चाललंय? सगळं सगळं कळेल. काय चाललंय बांधलं का हे? नीट? तर नंद्या, या पट्ट्यात डायनामाइट लावलाय. ओके, डायनामाइट म्हणजे स्फोटक. हा. राहुल, स्वतःच्या आत्ते भावाला तू स्फोटक लावलीस? अरे म्हणजे आता मला हा? काहीच करता येणार नाही. ज्या क्षणी तू आईला या पत्रिकेतल्या संतान योगाबद्दल सांगशील त्या क्षणी मी या रिमोट मधलं हे बटन दाबीन आणि त्यानंतर तुझं काय होईल? आत्ते भावाला तू असं वागवतोयस? माझ्या प्रेमापुढे मला कुणाचीही पर्वा नाहीये. जसा तू तुझ्या दिलेल्या शब्दाला बांधीलयस तसाच मी सोनालीला दिलेल्या वचनाला बांधीलय. आता तू ठरवायचंयस सत्य सांगायचं की नाही. आणि एक लक्षात ठेव, लग्न लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्या कमरेतला हा पट्टा काढणार नाही. मग मी हे काढतो. मूर्खपणा करू नकोस नंद्या, नाही तर इथेच स्फोट होईल. चल 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 माझ्या बरोबर आता कुठे? वाड्यावर. आता तू आईला जे काय सांगशील ते माझ्या समोरच. चल. अरे सांभाळून, इथं स्फोट होईल त्याचा. अरे असं कसा स्फोट होईल? मी बटन दाबल्याशिवाय स्फोट होणार नाही. चल बिंदास. अवघड जागेचं दुखणं केलंय, सहनही होत नाही, सांगताही येत नाही. अरे चल रे. अरे पोचवशील मसनात, मागून पंचायत करू नकोस माझी. पत्रिका सांगितल्याशिवाय कसं रे? अरे कसं उघडणार आता? आणि हे बस आ, ओ, आई आई. सांभाळू ना, बटन फुटेल. दाबू नकोस. सावकाश. आई समोर काय बोलायचं माहितीये ना तुला? आणि उलट सुलट काय बोललास तर काय होईल हेही तुला माहितीये. हे आई समोरच आहे. बर. नीट बोला, नंद्या. कळलं मी ना? परत फोन करते. नंद्या, बस 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 बस. नंद्या? सांभाळून ना. मेल्या कुठे होतास तू? आणि हे काय असं काय चालतोय? आई काय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तो असा चालतोय. आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला. हो की नाही नंद्या? हो हो हो. ती पत्रिका आणलीस की नाही? काय नंद्या, आई काय विचारते? हा, पत्रिका हो बघितलीस कशी आहे? जुळतायत पत्रिका, 26 गुण जुळतायत बरोबर. अरे तो काय चेंडू आहे का? पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे? हे काय चाललंय तुमचं? हा? काही नाही गाई. नंदू सांग ना हिला, म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या. असं काही सांगू नकोस. सांगून टाक आणि मोकळा हो ना. नाही म्हणजे अति सगळं खूप छान आहे, म्हणजे उत्तम आहे. हं. पण काय? पण म्हणजे हे पहा, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे 15 दिवसांनी. 15? ओ, नाही नाही म्हणजे 15 दिवसाच्या आत, म्हणजे 5 दिवसांनी झालं तर फारच उत्तम. राम सीतेचा विवाह योग आहे अति. त्या दिवशी लग्न झालं तर अतिउत्तम. म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे. चला चला उठा. चल नंद्या, लाग कामाला. मी सोडतो ना तुला. नाही कशाला, मी जातो. चल राहू दे. रे. निघा, चल चल निघा. चल.
गुड बॉय नंद्या, गुड बॉय. आई समोर व्यवस्थित बोललास हा? असाच कंटिन्यू कर. हे बघ आता मी तुझं काम केलंय, माझा पट्टा काढणार आहे आता तरी. नाही लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू? अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असाच वाकून हिंडायचंय? हे बघ नंद्या, लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईल हा? अरे काय सहनही होत नाही, सांगताही येत नाही. काय अरे करणार? पट्टा नको दाबूस रे. तू गप रे आता, चल. पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना, हळूहळू अशा अवस्थेत जरा जपून. आई नमस्कार करतो. सुखी राहा. बाबा बाबा सुखी हं, हा हं. काय? हा, हा. नाही पाया पडलो असतो पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना. असू दे काय असू दे. चाललंय तुमचं? काही काही नाही ग, काय पाठीत जरा- ते बटन जरा. धंद्या, लवकरात लवकर मला लग्नाचा मुहूर्त पाहिजे. जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा. आणि हो, मध्ये थोडा वेळ ठेव हा. कोणाकोणाला पत्रिका पाठवायची, कोणकोणते पाहुणे बोलवायचे. घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे. हो हो मी बघतो आती. ए जरा हळू चालव ना, कुठं आपटलं तर फुटेल मी जागीत. काय रे नंदू, तुझं लक्ष नाही का? आहे आती, माझं लक्ष आहे बरोबर. हे बघ तू काही काळजी करू नको, मी आजच्या आज मुहूर्त काढतो, कसलीच अडचण नाही. काय झालंय तुला नंदू? काय झालं? लोक कुणाकुणाची मोड बांधतात ना, आमची रिमोट बांधली आहे ना. तेव्हा तोंड बंद ठेव आणि आई सांगते त्याप्रमाणे कामाला लाग. हं? इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे. तुला काय कळतंय? हे हातात काय आहे? नाही काय नाही ते कामच आहे. काही नाही, माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे. चला नंद्या सावकाश रे. बघतोस तुला. माझ्या हातात आहे मी हा. तुला त्याच्याकडेच चल काय राहुल. नाही मस्करी. म्हणण्याची पंचायत केली माझ्या. आवा नंदू शेट. काय झालं बाबा, सुखरूप आणलंस ना, धन्यवाद. आव साहेब, तुम्हाला सुखरूप आणलंच की, पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की. आता काय पडलंय? ओ पाठदुखीवरचं औषध कोणतं? हे बघा हे बघा हे बघा. ए, ए, हे बघा साहेब, मी आणतो हे बघा. हा? हे बघा साहेब, हे बघा. हो, असलं कसलं बांधता हो कमरेला तुम्ही? अरे. पाठ दुखते म्हणून. हो हो अहो सण भरले तर मला सांगायचं ना. अरे, अहो पायाळू माणूस आहे मी, असं? चांगली पाठ पळून दिली असती तुमची. हलवू नकोस. हो. अरे ड्रीम. साहेब, हे काय यात बॅटरीचे सेल लावलेत हो आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत. ओ साहेब, असली खेळणी बांधून कधी उसन बरी होते काय? असं? साहेब, तुम्ही कुठे वळतीकडे गेला होता ए, काय? चल चल चोर चोयलो. अरे रबर, असा डाव साधला होय राहुल्या. पण बरं झालं, लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. आत्ती, अरे अरे अरे, ही काय भानगड चाललीये? आत्ती, हं? आत्ती मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटं वागलो नाही, पण एक गोष्ट मी लपवून ठेवली आत्ती. म्हणजे दोघांचे गुण जुळतायत ते माझं बरोबर आहे, त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे, पण मुलीच्या पत्रिकेत संतान योग नाहीये आत्ती. मग मी हे लपवून ठेवलं असतं तर मला वाईट वाटलं असतं. तू गप्पा बस. हे काय कसला ज्योतिष घेऊन बसलास तू? राहुल बास्कर, काय ज्योतिष म्हणजे काय? अरे याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला. याने जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही, कधीच नाही. नंदू, काय म्हणतोस ते सांग. नीट पाहिलीस ना पत्रिका? हो आत्ती. सांग. अगर नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान योग, त्यांनी काय बिघडते आत्ती? काय बिघडतं? त्यांनीच बिघडतं. हे बघ राहुल, आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं. तुझं सुख ते माझं सुख मानलं. तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही. पण आज या घराण्यासाठी, घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करून ऐक. हे लग्न मोडलं. थांब बाई. हो राहुल,
हे लग्न मोडलं. अरे काय तुम्ही कुठल्या जगात वावरताय? अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाहीत आणि किती अनाथ मुलं आहेत. एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी, त्यात काय बिघडलं? या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं, आपल्या रक्ताचं असलं पाहिजे. म्हणूनच राहुल, तुला माझं ऐकावंच लागेल. नाही आई, तू माझं ऐकून घे. ह्याच घराण्यात माझाही जन्म झालाय आणि ह्याच घराण्याची चौकट, नियम आणि वारसा मलाही लागू होतो. ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना. मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय, हे लग्न होणार. कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणारच. आमच्या हयातीत हे शक्य नाही. इथे आमचा शब्द चालतो. आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. काय? ठीक आहे. या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत. मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन आणि सिद्ध करून दाखवेन की मीही देशमुख आहे. चलतो मी. राहुल थांब, अति थांबव त्याला. तू गप्प बस. जो निर्णय झाला तो झाला. राहुल असं नको करू. एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको. काहीतरी मार्ग निघेल यातून. नाही नंद्या, आता काहीही मार्ग निघू शकत नाही. कारण आता ज्या बोलतायत त्या घराच्या मालकीण बोलतायत, माझी आई नाही. हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या आईने मला समजून घ्यायला हवं होतं. अत्ती, मी भीक मागतो तुझ्याकडे. थांबव त्याला. अत्ती थांबव. नंद्या, देवा, अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलायस रे देवा. मुलीला सांभाळून घ्या माझ्या. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तिला कुठलीही उणीव भासू देणार नाही. राहुल, हं? नंदू भाऊजी, हं? ये. नंद्या, अरे काय वेड्यासारखं असा पारक्यासारखा बाहेर उभा राहिलायस? आत का नाही आलास? खूप इच्छा होती रे माझी तुझ्या वरातीत नाचायची. माझ्यामुळेच घडलं रावले हे सगळं. अरे पण मी काय करू रे, वचनात अडकलोय मी. अरे वेडायस का तू? हे बघ, रडायचं नाही हं? अरे तू तुझं कर्तव्य केलंस, तू खरं बोललास, यात तुझी काय चूक आहे? या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या. आणि दुसरी गोष्ट आईची, तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली. तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी. मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल, पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं. मी नाही जगू शकत सोनालीशिवाय आणि आईशिवाय. मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे, ती नाही ऐकणार. पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर खूप मोठं उत्तर आहे नंद्या. तू माझा भाऊ आहेस ना, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. माझी उणीव तिला कधीही भासू देऊ नकोस. बोलणं सोपं आहे राहुल्या, पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे. अत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय. आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दारं तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील. मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवीन. प्लीज मला आईची खुशाली कळवत जा. खूप आठवण येईल रे तुमच्या सगळ्यांची.
बघितलं त्यानं मला समजून घेतलंच नाही. ठीक आहे, मी आई आहे. मी कुठलाही मान अपमान कधीही माझ्या मनावर घेणार नाही. पण या घराण्याची मालकीण म्हणून मला मान मर्यादा चौकटी पाळल्याच पाहिजेत. तिथे तिथे कुठलीही गोष्ट आड येणार नाही. शांता, शांता, जी मालकीणबाई. ही सगळी खेळणी एका पोत्यात बांधून अडगळीच्या खोलीत ठेव.